मागच्या भागात आपण पाहिले की विराज फाईल वाचत असतो. पुढे तो बोलतो, कारण काहीही चुकवायचे नाही. तिच्यावर झालेल्या घडामोडींबद्दल सगळं त्याला माहीत असायला हवे. सर, मी सर्वोत्तम प्रयत्न केला पण तक्रार करणारा व्यक्ती शोधण्यात अपयशी ठरलो. जे अदिती चौहानवर झाले ते अपघात नाही तर योजनाबद्ध हल्ला होता. मला माफ करा सर, पण मी शेखरबद्दल काही चुकीचे सापडले नाही. जेरॉमचा आवाज शेवटी मंद होतो. विराज फाईल जोराने टेबलवर फेकतो. ओठ घट्ट करून तो जेरॉमकडे रागाने बघतो, ज्यामुळे तो थोडा उभा राहतो. काहीही कर, मला फरक पडत नाही. त्या धक्केबाजाबद्दल सर्व माहिती शोध. त्याचा पूर्ण निष्कर्ष काढायचा आहे, तो ठामपणे सांगतो. सर, मी पुन्हा तपासणी करेन आणि यावेळी त्याच्यावर पूर्ण सुरक्षा ठेवून त्याची प्रत्येक हालचाल लक्षात ठेवेन. जेरॉम गंभीर होतो. विराज तळाच्या ड्रॉअरमधून चेकबुक काढतो आणि त्यावर सह्या करतो. इथे एक 10 लाख आहेत. शोध सुरू करा. मला त्याच्यावरील प्रत्येक दुष्ट तथ्य पुराव्यासह हवे आहेत. त्याचे शेवटचे शब्द रागाने उच्चारले जातात. तो खांद्यावर हात ठेवून उभा राहतो, निर्धार आणि शक्तीने भरलेला. अदिती हा माझा विषय आहे आणि जेव्हा तिची गोष्ट असते मी हलके घेत नाही. हा माणूस चांगला मित्र म्हणून वागत असतो, पण त्याच्याशी काहीही योग्य नाही. सर, मी त्याच्यावर कडक नजर ठेवेन. यावेळी काहीही चुकणार नाही. जेरॉम व्यावसायिक आवाजात म्हणतो. नमस्कार करून बाहेर जातो. विराज बारकडे गेला आणि ग्लासमधून ड्रिंक घेताना त्याच्या फोनवर कॉल आला. टेबलवर ठेवलेल्या फोनवर समरचा उत्साही आवाज ऐकू आला. हाय भाऊ, काय चाललंय? तो त्याला ऐकून थोडा हसला आणि दोघांनी काही वेळ गप्पा मारल्या. समर म्हणाला, मी अदितीची सुरक्षा तुला सांभाळायला देत आहे, कारण मी देशाबाहेर चाललो आहे. मला माहीत आहे मी तुला खूप त्रास देतोय. विराजने त्याला बोलू दिलं नाही, फक्त हसत फोन बाजूला ठेवला. अदितीच्या विषयावर विराज मनात विचार करत होता. अदिती माझी जबाबदारी तुझ्यासारखीच आहे, कारण मी तिला प्रेम करतो. हा विचार त्याला मित्राला सांगायचा होता, पण शेवटच्या क्षणी त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले. त्याने नंतर मित्राला सांगितले, मला आता आणखी एक मदत हवी आहे. मित्राने विचारले, कोणती मदत? सांग. विराज स्कॉच प्यायला घेताना विचार करत होता. समरने दमलेल्या आवाजात सांगितले, अदिती तुझ्या घरी 1 वर्ष राहील, पदवी पूर्ण करण्यासाठी. तिने कॉलेज उशिराने जॉईन केला कारण चिकन पॉक्स झाला होता आणि कॅम्पसमध्ये आता जागा नाही. सुरक्षा कारणास्तव तिला शहरात दुसऱ्या ठिकाणी राहू देऊ शकत नाही. हे ऐकून विराज आतून आनंदाने हसला आणि ठामपणे म्हणाला, ठीक आहे, अदिती माझ्या घरी राहील. त्याला माहीत होते की आता 1 वर्ष ती त्याचा गोड केक त्याच्यासोबत राहणार आहे. अदिती तिच्या भावाच्या हुकुमशाही व अत्याचारी सूचनांनुसार कॉलेज रिसेप्शन एरियामध्ये विराजची वाट पाहत होती. विराज मुंबईमध्ये राहत असल्यामुळे तिला समजत नव्हतं की तो पुण्याला येऊन तिला कसं घेऊन जाईल. तिने तिच्या भाऊला विचारायचे ठरवले, पण जरा जास्त बोलली तर तो रागातून एक त्रासदायक राक्षस बनत असे. त्याच्या नसांमध्ये रक्तासारखा वाहत असलेला राग इतका तीव्र होता की कोणालाही विरोध करण्याची हिंमत होत नव्हती. पुण्यातील हिवाळा खूपच थंड होता. अदिती अलीकडेच चिकन पॉक्समुळे जखमी झाली होती आणि त्यासोबत उच्च तापही आला होता. त्यामुळे तिचं शरीर कमकुवत झालेलं होतं आणि ती थंड हवेच्या थरथरण्याचा अनुभव घेत होती. सकाळी घरातून कॉलेज हॉस्टेलकडे जाताना ती हलक्या कार्डिगनमध्ये होती, पण आता अंधार पडल्यामुळे थंडीत अधिक त्रास होत होता. तिने आपल्या बेडजवळ ठेवलेल्या सर्व उनी कपड्यांची तयारी करूनही शेवटच्या क्षणी पॅक करायला विसरली होती. स्वतःलाच शिव्या देताना तिला भूक लागल्यामुळे तोंड दगदग करत होते आणि थंड शरीरामुळे थोडं बेसूद होण्याची तयारीही होती. शेवटी थंडीत थरथरत अदिती धाडसाने कॉलेज कॅफेटेरियाकडे गेली, जे टॉप फ्लोअरवरील रेस्टॉरंट होते. कमीत कमी एक समस्या सुटणार होती, रिकाम्या पोटी दगदगण्याची काहीतरी भरपाई. ती थरथरत्या पावलांनी पायरीकडे जात असताना अचानक लक्षात आलं की एक चमकदार काळी कार आली. अदितीच्या डोळ्यांना अजूनही अविश्वसनीय दृश्य दिसत होते, जिथे एक जोडी काळे पॉलिश केलेले बूट जमिनीवर झुकत होते. अचानक वातावरणात गोंगाट पसरला, जणू काही जंगली आगीप्रमाणे जंगलात फैलावत होता. लोक त्याला शांततेने आणि धक्कादायक दृष्टीने पाहत होते, जणू काही त्याचं सौंदर्य देवासारखं होतं. तो परफेक्ट काळ्या सूटमध्ये सजलेला होता. त्याची उत्कृष्ट टॅन त्वचा त्याच्या पोशाखाखाली नीट जुळलेली होती, ज्यामुळे त्याला उच्चभ्रू दिसत होता. क्रिस्प पांढरी शर्ट तसंच नीटनेटके पद्धतीने टाकलेली होती आणि काळ्या निळ्या टायने त्याचा गळा शोभिवंत बनवला होता. त्याचे आकाशी निळे डोळे बाणाच्या टोकासारखे तीक्ष्ण होते. सगळीकडे पाहत होते, जणू काही राजासारखे राज्य शोधत होते. तो कारमधून बाहेर आला, जलद आणि अधिकारशाही पावलांनी चालत होता. मुली त्याच्याकडे न बघता राहवत नव्हत्या, तर मुलं त्याच्या सामर्थ्याच्या आभेवर मंत्रमुग्ध झाली होती.
त्याचे लांब तीक्ष्ण पाऊल आत्मविश्वास, सामर्थ्य आणि धैर्य प्रकट करत होते. तो कॉरिडॉरमध्ये प्रवेश करताच कोलाहल अचानक शून्यतेत रूपांतरित झाले. लोक त्याच्या मार्गातून बाजूला झाले. काही त्याला शुभेच्छा देत होते तर काही शांतपणे पाहत राहिले, त्याची प्रतिष्ठा नजरेत धरत. विराज रिसेप्शनमधील मुलीशी काहीतरी बोलला आणि ती लगेच प्राचार्याच्या ऑफिसमध्ये धावली. प्राचार्य धावत आला. त्याचा हात घालत संपूर्ण आदराने लोकप्रिय कार्डियक सर्जन विराज शुक्लाला ऑफिसमध्ये स्वागत केले. काही मिनिटात अदितीला बोलावलं गेलं आणि प्राचार्य प्रवेशद्वारावर उभ्या पियोनकडे बघत होता. तो जवळच्या खोलीत धावत गेला आणि काही सेकंदात 2 बॉटल शॅम्पेन घेऊन परत आला. ड्रिंक्स नंतर कधी मिस्टर प्रशांत जैन. मी पुण्यापासून मुंबईला उशीर करत आहे. माझं हेलिकॉप्टर 2 तासांपासून वाट पाहत आहे. प्राचार्याने नम्रपणे ऑफर दिली, पण विराजने ते नाकारले आणि आपल्या फ्लँगीबल शर्ट खाली ठेवलेल्या रॉलेक्सकडे पाहिले. अदिती ऑफिसमध्ये प्रवेश करताच दोघेही हलकाशा हसत क्षण सामायिक केले. माफ करा मिस्टर शुक्ला, माझे हात बांधले आहेत. मी कोणत्याही विद्यार्थ्याला कॉलेज हॉस्टेलमधून बाहेर काढू शकत नाही, ज्यामुळे अदितीसाठी जागा निर्माण होईल. विराजने डोके हलवले. विराज शुक्ला म्हणाला, मी तुमची परिस्थिती समजू शकतो मिस्टर प्रशांत जैन, आणि मी तक्रार करत नाही. आणि त्याचा आवाज आश्वत होता. अदिती त्याच्या बाजूच्या खुर्चीत बसली आणि त्या क्षणी तो तिला पाहत होता. कॉलेजमध्ये अर्धा तास झाल्यानंतर पहिल्यांदा काहीतरी त्याच्या डोळ्यांमध्ये चमकत होते. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला, जणू काही तिला विचारायच्या प्रश्नांची उत्तरं शोधत होता. स्वीट केक्स, तू ठीक आहे ना? स्वीट केक्स हे गोड नाव त्याने तिला 5 वर्षांची असताना दिलं होतं, कारण तिला केक्स खूप आवडायचे. त्याने तिला स्पर्श केल्यावर त्याच्या डोळ्यात पश्चाताप दिसला, पण लगेच तो उबदार हसण्यात लपवला. चलूया का आता? त्याचे डोळे तिच्या थरथर पायांकडे गेले आणि पुन्हा तिच्याकडे परत आले. विराज समजत होता की त्याने खांद्यावर हात ठेवून काय जाणून घ्यायचं होतं. तो तिच्या शरीरातील अस्वस्थता तपासत होता आणि तिला पाहून त्याला उत्तर मिळालं होतं. अदितीच्या शरीराला त्याच्या स्पर्शाचा अनुभव उत्साही करत होता. त्याचा परफ्यूम परिसरात मिसळला होता. विराजला आठवत होते की वर्षांनंतरही त्याने तिला लक्षात ठेवले आहे. मुंबईमधील त्याच्या घरात राहणं खूप रोमांचक होणार होतं. विराज तिच्या जंगलासारख्या हिरव्या डोळ्यांवर नजर ठेवत होता. ते डोळे जे पाहिल्यावरच त्याचं हृदय जोराने धडधडू लागायचं, त्याला अजूनही मंत्रमुग्ध करत होते. ती सुंदर आणि खट्याळ होती, त्याच्या आयुष्यात भेटलेली सर्वात निर्मळ परी. इतक्या वर्षांनी तिला पुन्हा पाहिल्यावर त्याला समजलं की तिची तो किती अपेक्षा करत होता. ती अगदी तिच्या बाबांसारखीच होती आणि त्यांचे डोळे तिला राजकुमारी बनवत होते, पण तिचं वागणं मात्र त्यांच्यासारखं नव्हतं. ती त्याच्यासाठी निष्पाप ड्रामा क्वीन होती. दुसऱ्या बाजूला विराज या जगातल्या प्रत्येक गोष्टीकडे व्यवसाय म्हणून पाहत होता, फक्त कुटुंबीय आणि अदिती वगळता. तिच्यासाठी तो टेडी बेअरसारखा मऊ होऊ शकत होता, पण प्रत्यक्षात तो एक पापी, अबोल आणि थंड स्वभावाचा व्यावसायिक होता. जगप्रसिद्ध हृदयशल्य विशारद म्हणून त्याची ओळख होती. रुग्णांशी तो बाहुल्यांसारखा वागत होता. शस्त्रक्रिया फक्त श्रीमंत आणि नशीबवान लोकांवरच करायची. कोट्यवधींची कमाई करायची, पण प्रामाणिकपणाची फिकीर नव्हती. तो नियंत्रणप्रेमी होता. नरकाच्या दाराशी उभं राहिलं तरी पैसे कमवायचा मार्ग काढायचा, हीच त्याची तत्त्व होती. लोक त्याला दानशूर समजत होते, पण ते फक्त लोकांसमोर मिरवण्यासाठी होतं. मुंबई आणि पुण्यातील क्लब्स, कॅसिनो, हॉटेल्स सर्व त्याच्या मालकीचे होते. राजकारणी आणि अंडरवर्ल्ड लोकांशी त्याचे संबंध होते, कारण तो त्यांच्या इतकाच धोकादायक होता. लोकांच्या नजरा अनेकदा चुकीच्या जातात आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे तो स्वतः. त्याच्याकडे सत्ता, पैसा, सुंदर शरीर आणि आकर्षक चेहरा होता, जणू केकवरची सजावट. त्याने आयुष्यात अनेक स्त्रिया आपल्या शय्येवर आणल्या, पण जिच्यावर प्रेम करायचं होतं तिच्याबद्दल तो विचार करू शकत नव्हता, कारण ती त्याच्या जीवाभावाच्या मित्राची बहीण होती. आणि हा विचार मनात आला तरी त्याचं हृदय तुटत होतं. हजारो लोकांची हृदय तो बरी करतो, पण स्वतःचं नाही. रागावणारा, उतावळा विराज होता आणि त्यामुळे रुग्ण काही विचारण्याआधी हजारदा विचार करायचे. डॉक्टरसाठी आईचं हृदय, स्त्रीची ममता, संयम असावा, पण त्याच्याकडे काहीही नव्हतं. 15 मिनिटं झाली होती तिच्या कॉलेज कॅम्पसमध्ये पाऊल ठेवून. डोळे विनवणी करत होते की तिला एकदा पाहू दे, पण त्याच्यात धैर्य गोळा होऊ शकत नव्हतं, कारण तिच्याशी संबंधित काहीतरी आलं की त्याच्यावर नियंत्रण सुटत होता. लोकांसमोर तिला तो किस करेल आणि ती पळून जाईल, हे तो कधीच होऊ देणार नव्हता. तिचा भाऊ आणि मित्र समर तिला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवत होते आणि तो विश्वास तो कधीच तोडणार नव्हता. 1 वर्ष तिच्यासाठी संन्यासासारखं प्रायश्चित्त करायचं.
तिच्या डोळ्यात पाहणं हीच त्याची सर्वात धाडसी कृती होती आणि हृदय जणू खाली कोसळत होतं. तिचा चेहरा फिकट कागदासारखा दिसत होता. तो हळूच तिच्याकडे गेला, पण सतत सावध होता की कुणाला जाणवू नये. तिची अस्वस्थता त्याला काट्यासारखी जाणवत होती. त्याला तिला आनंदी करायचं होतं. त्याचे डोळे तिच्या चेहऱ्यापासून हळूच तिच्या पायांपर्यंत सरकले आणि त्याने पाहिलं की तिचे पाय टेबलाखाली थरथरत होते. डॉक्टर म्हणून त्याची निरीक्षण शक्ती जागी झाली. त्याने खांद्यावर हात ठेवला. विजेचा धक्का बसल्यासारखं. तिला प्रचंड ताप होता आणि कपडे थंडीत काहीच संरक्षण देत नव्हते. जगातला अगदी मूर्ख माणूससुद्धा इतक्या थंडीत पातळ स्वेटर घालून बाहेर पडला नसता. पण तिचा स्वभावच तसा होता. विराजला लगेच काहीतरी करायचं होतं, नाहीतर ती प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्येच बेशुद्ध पडेल. त्याने तिचा हात घट्ट पकडला. प्रिन्सिपलला नम्र पण जलद निरोप दिला आणि तिला उचलून कॉलेज प्रांगणातून गाडीपर्यंत पोहोचला. ती गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत होती. आजूबाजूचे लोक त्यांना एखाद्या हॉट रोमॅन्टिक स्टोरीच्या फोटोशूटसारखे पाहत होते, पण त्याला काही फरक पडत नव्हता. आदिती चौहान ही जगातील एकमेव मुलगी होती, जिला तो गुडघ्यावर आणू शकत होता आणि तिचा संताप भडकवूही शकत होता. गाडीजवळ पोहोचताच विराज शुक्ला दात खात म्हणाला, या गारठवणाऱ्या थंडीत एवढा पातळ स्वेटर घालून कोण मूर्ख बाहेर पडतं? जवळपास 10 वर्षांनंतर त्याचे पहिले शब्द होते आणि अदिती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. पण विराज असा होता, रागावल्यावर राक्षसासारखा, आणि त्याच्यासोबत राहायचं असेल तर तिला हे सहन करावंच लागणार होतं. अदिती रागाने म्हणाली, तू ना माझा भाऊ आहेस ना बाबा. तुला मला अशा रागाने बोलण्याचा काही अधिकार नाही. विराज उपहासाने हसला. स्वीट केक, पुढच्या 1 वर्षासाठी मीच सगळं आहे तुझ्यासाठी, तो म्हणाला. गाडीत बसताच त्याने अदितीला आपल्या मांडीवर घेतलं आणि छातीशी घट्ट कवटाळलं. मला भूक लागली, ती पुटपुटली आणि डोकं त्याच्या मानेवर टेकवलं. विराजने तिच्याकडे खाली मान झुकवून पाहिलं. त्याच्या मनात अवर्णीय शांतता उतरली आणि अनेक वर्षांची तहान भागली. जिनेश, जवळपास कुठल्याही टेक अवेवर गाडी थांबव, त्याने ड्रायव्हरला सांगितले आणि डोळे मिटून तिच्या डोक्यावर हनुवटी ठेवली. ही त्याची स्वीट केक, त्याचं प्रेम, त्याचा जीव आणि त्याचा सर्वात मोठा दुर्बलपणा. अर्ध्या तासानंतर त्यांनी सँडविच घेतले. थर्मामीटर नसल्यामुळे विराजने तिच्या मानेवर हात ठेवून ताप तपासला. जवळच्या फार्मसीवर गाडी थांबवली आणि त्याने तिला औषध दिलं. त्याने आपला कोट काढून तिच्या भोवती गुंडाळला आणि पुन्हा छातीशी कवटाळलं, तिला ऊब मिळावी म्हणून. समर, मी अदितीला कॉलेजमधून घेऊन आलोय. माफ कर, लवकर पोहोचू शकलो नाही. सलग हृदय शस्त्रक्रिया होत्या. त्याने मित्राला सांगून कॉल कट केला, पण मनात एकच प्रश्न फिरत राहिला. ती निघून गेल्यानंतर तो आपलं हृदय कधी बरं करू शकेल? गाडी मुंबईच्या खासगी हेलिकॉप्टरच्या काही फुटांवर थांबली. विराजने अदितीला उचलून चॉपरमध्ये नेलं आणि बेडवर अलगद ठेवताच ती डोळे उघडून सभोवताल पाहू लागली, एखाद्या हरवलेल्या पिल्लासारखी. तू पुन्हा झोपू शकतेस. थोड्याच वेळात आपण मुंबईला पोहोचू, त्याने स्मित हास्य करत सांगितलं. 12 वाजले आहेत आणि यावेळी तुझ्या वाढदिवशी मी शेवटचा शुभेच्छा देणारा नाही, त्याने तिच्या कानाशी पुटपुटत चिडवलं. हॅपी बर्थडे स्वीट केक. तुला जगातलं सगळं सुख लाभो, तुझे सगळे स्वप्न पूर्ण होवत. 1 वर्ष त्याची स्वीट केक त्याच्यासोबत. विराजचं हृदय आनंदाने उड्या मारत होतं, पण काळजीनेही धडधडत होतं. आनंद होता कारण ती त्याच्यासोबत 24 तास राहणार होती, आणि भीती होती कारण त्याच्यातला पुरुषी पशु तो कसा आवडणार. अदिती चौहानच्या वाढदिवसाच्या मध्यरात्रीच्या शांत वेळेत विराज हसत तिला म्हणाला, अचूक मध्यरात्र आहे आणि मी यावेळी तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये शेवटचा नाही. अदितीने वर पाहिलं आणि त्याने मृदू स्वरात पुढे सांगितलं, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा स्वीट केक. तुला आयुष्यातील सर्व सुख मिळो, तुझे सर्व स्वप्न पूर्ण होवोत. त्याचा आवाज पुरुषी आणि खरखुरणारा होता, जो अदितीच्या अंगावर थरथर निर्माण करत होता. विराज झुकला, तिच्या कपाळावर हलकेसे चुंबन दिले आणि तिच्या उशाजवळ एक गुलाब ठेवला. त्याच्या या स्पर्शाने अदितीचे संपूर्ण शरीर जळाल्यासारखे झाले. तिच्या हृदयाला विस्फोट होईल असे वाटत होते. स्नायूंमध्ये ताण निर्माण झाला आणि हृदय धडधडत होतं. विराजचा स्पर्श असा जादूगार होता की त्याने अदितीत लाटा निर्माण केल्या. असा ताबा ज्यावर कोणीही नव्हते, शेखरसुद्धा नाही. अदितीला समजत नव्हते की तिला विराजसाठी ही कामुक भावना का येत आहे. तो तिच्या भावाचा सर्वात जवळचा मित्र होता आणि ती जाणून होती की या संवेदनांमुळे भविष्यात तिला गंभीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अदितीच्या 14व्या वाढदिवसापर्यंत विराज नेहमी पहिला शुभेच्छादाता होता, पण त्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी शहर सोडून गेला. तेव्हापासून तो फक्त कधीकधीच बोलत असे आणि नंतर पूर्णपणे संवाद बंद केला.
पण त्याच्या भेटवस्तू प्रत्येक वाढदिवसाला नियमित येत राहिल्या, त्याच्या सुंदर हस्ताक्षरातील काठसह पिवळ्या गुलाबांसह. अदितीच्या आकर्षणाचे कारण हेच होते की विराज हा एकमेव माणूस होता जो तिच्या हृदयात फुलपाखरासारखा धडधड निर्माण करू शकतो. विराजमध्ये सूर्यासारखी तेजस्विता आणि चंद्रासारखी सुंदरता होती. कधीकधी दोन्हीचा संगमही दिसत होता. तो अदितीसाठी तिचा श्वास होता, जसे सुंदर स्वप्न उगवते. कधी तो तिचा सारथी होता जो अंधाऱ्या रस्त्यावर मार्ग दाखवायचा, तर कधी तो असा पूल होता जो तिच्या संबंधांना अधिक मजबूत बनवायचा. तोच ऋषी होता ज्याने अदितीत प्रेमाची प्रेरणा निर्माण केली. अदिती चौहानच्या जीवनात विराज शुक्ला आपल्या अथक प्रयत्नांनी एक प्रकाश आणला होता, जसा समुद्राची शांतता आणि जगभराचे सुख त्याच्यासोबत आणतो. आज त्याला पाहून तिचे हृदय आनंदात नाचते, कारण तिच्या अंतःकरणातील एक खोल जखम त्याच्या उपस्थितीने गायब झाली आहे. जसे मध्य उन्हाळ्याच्या रात्री चंद्राचा थंडवा जीवनात येतो, तसेच विराज अदितीच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश घेऊन आला होता. त्याच्या आगमनाने तिची स्वप्न पूर्ण झाली आणि इच्छा समाधान झाली, कारण तो जगाच्या 7 समुद्र पार करून तिच्यासाठी आला होता. एक सुपर पॉवर सारखा तो तिच्या गरजा विचारले तरी पूर्ण करतो आणि त्याच्या आगमनाने तिचे नशीब उजळून टाकले. त्याच्या सौंदर्याचे कौतुक करण्यासाठी अदितीकडे शब्दच नाहीत, कारण तो देवाच्या सौंदर्याने प्रेरित एक आदोसींसारखा होता. त्याची आई त्याला जन्म देताना भोगलेल्या वेदनांसाठी पूर्णपणे सन्मानाची पात्र होती. सर्व शक्तिमानाला रूप नाही, तो त्या लोकांमध्ये वास करतो ज्यांच्या आत्मा विराजसारखे पुण्यशील आहे. केवळ तो अरबपती असल्यामुळे नाही, तर त्याच्यात दुसऱ्यांना देण्याची हृदयाची क्षमता असल्यामुळेही. विराज अदितीला पवित्र ग्रंथातील प्रार्थने इतके महत्त्व देत असे तसा प्रिय होता. त्याने तिला मिठी मारली, आपल्या छातीच्या उष्णतेत खेचून घेतले आणि आपल्या कोटाने झाकले. तिच्या कानात त्याच्या हृदयाची जोरात धडधड ऐकू येत होती आणि त्याचे हात तिच्यावर गुंडाळले गेले होते. त्याच्या लिंबाचा गोड सुवास अदितीत विद्युत चुंबकीय उभारणी निर्माण करत होता. फक्त त्याच्या साध्या स्पर्शानेच तिला शारीरिक तणावाने ओलसर वाटू लागले. ती विचार करू लागली, जर त्याने मला चुंबन दिले तर काय होईल. तिचे मन मात्र पूर्णतः नियंत्रणाबाहेर गेलेले होते. तो तिच्या डोक्यावर हलकासा ठोका ठेवून मागे खुर्चीकडे झुकला आणि तिला जवळ खेचले. अदितीने आपले पाय त्याच्या कमरेभोवती गुंडाळले. तिच्या अंगाचा स्पर्श त्याच्या मर्दानीपणाशी भेटला. ती त्याच्या मानेच्या कोपऱ्यात आपलं डोकं ठेवून त्याच्या आकर्षक पुरुषत्वाचा आनंद घेत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अदितीचे डोळे उघडले आणि तिच्या पलंगावर टेबलवर ठेवलेल्या फोनवर रिंगिंग ऐकू आली. तिचे आई वडील, भाऊ आणि काका राघव चौहान तसेच एंजेलिका काकू यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शेवटचा कॉल झाल्यावर तिला खाली हल्ल्याचे आवाज ऐकू आले. अरे देवा, मी तुला फक्त एकच काम दिले, त्याला शोधून त्याच्याविरुद्ध पुरावे मिळवायचे, आणि तू तेही करू शकत नाहीस. अदितीने डोळे रगडले आणि खाली पाहिले. हा तर हृदय शस्त्रक्रियेशी संबंधित डॉक्टर होता, पण आता तो जणू काही माफिया डॉनसारखा दिसत होता. तो काळ्या ट्रॅक पॅन्ट आणि राखाडी शर्टमध्ये होता. एका हातात पाण्याची बाटली आणि दुसऱ्या हातातील फोन कानावर लावलेला होता. घामाच्या थेंबांनी त्याचे कपाळ झाकले गेले होते, ज्यामुळे तो आणखी आकर्षक दिसत होता. कदाचित तो जिममधून बाहेर आला होता. सुंदर, स्नायूंचा आणि प्रेरणादायी तो मर्दानीपणाचे पूर्ण उदाहरण होता. अदितीची नजर त्याच्या बर्फासारख्या निळ्या डोळ्यांवरून त्याच्या नाकाच्या टिपकडे, सुंदर स्वरूपाच्या ओठांवर आणि किंचित दाढी असलेल्या कँगोरांपर्यंत गेली, ज्यामुळे त्याला रगड सेक्सी लुक मिळाला होता. शर्टने त्याचे 6 पॅक्स ॲप्स पूर्णपणे झाकले होते, पण हातांच्या खालील स्नायू अदितीला पूर्ण आकर्षित करत होते. ती आपले ओठ चाटत त्याच्या मर्दानीपणाचा आनंद घेत होती. तू उठलीस का स्वीट केक? विराजने हसत विचारले. अदितीच्या डोळ्यांनी त्या आकर्षक पुरुषाकडे दुर्लक्ष न करता पाहिले. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, त्याने परत तिच्यासमोर हसत म्हणाला. ओह माझा सुंदर अपोलो, हसणं थांबवशील का? तो तिला जवळ खेचून मिठी मारतो आणि ती त्याच्या स्पर्शाच्या गोड भावनांमध्ये हरवून जाते. तुला तुझ्या वाढदिवसाचा गिफ्ट नको का? अदिती विराजकडे डोळे न पाहता आणि तोंड मुरडून म्हणाली. मला तुझं गिफ्ट हवं नाही. यावर्षी तू मला सगळ्यांपूर्वी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिला माहीत होतं की ती थोडी अपरिपक्व वागत होती, पण तिच्या मनात फक्त एकच इच्छा होती की विराज तिला घट्ट मिठीत घेईल आणि तिच्या हृदयाला वेडं करून टाकेल. विराज हसत हळूच तिकडे झुकला, तिच्या गालावर किस केला आणि अदितीचे हृदय पुन्हा जोरात धडधडू लागले. ती त्याच्या ओठांचा स्पर्श आणि त्याच्या हातांचा आसरा अनुभवण्यास इच्छुक होती. तिच्या पोटात उठणाऱ्या हलक्या कंपकंपीतून तिचं संपूर्ण शरीर आनंदाने हलू लागलं. अदिती स्वतःच विचार करत होती, हे कसं होत आहे? माझा बॉयफ्रेंड आहे, पण त्याने मला कधीही असे वाटलंच नाही. विराज हसत तिला इशारा देतो, घे मला घट्ट, आणि तिला उचलतो. तिचे पाय त्याच्या कमरेभोवती गुंडाळले जातात आणि तो तिला तिच्या बेडरूममध्ये नेतो.
तो कपाट उघडतो आणि तिथे एक सुंदर टर्कॉइज रंगाची लांब गाऊन आपल्या संपूर्ण शोभेत लटकलेली होती. तुला तुझं गिफ्ट आवडलं का? त्याने विचारले. हो, मला नक्कीच आवडलं, अदिती त्याच्याकडे खोल डोळे घालून म्हणाली आणि त्याच्या गालावर हलके किस केले. त्या क्षणी तिच्या अनेक वर्षांच्या मनाच्या स्वप्नांची एक मोठी इच्छा पूर्ण झाली होती. विराज हसत म्हणाला, मी ही गाऊन खास तुला धरून निवडला आहे, कारण हे तुझ्यावर खूप छान दिसेल. या रंगात तुझ्या डोळ्यांचा प्रतिबिंब आहे. अदितीच्या डोळ्यांमध्ये जणू जादू चालली होती. ती अजूनही कपाटातल्या गाऊनकडे मंत्रमुग्ध बघत होती. गाऊन बघून ती हळूच विराजच्या बाहूंपासून खाली स्लाईड झाली. तिच्या स्त्रीत्वाचा प्रत्येक भाग जणू विराजला हलवून टाकत होता आणि त्याला स्वतःच्या भावना नियंत्रित कराव्या लागल्या. त्याने स्वतःलाच मनापासून चेतावणी दिली की अशी भावना माझ्या मित्राच्या बहिणीसाठी कधीच नाही व्हायला हवी. मला हा गाऊन खूप आवडला, अदिती उत्सुकतेने विराजकडे पाहत म्हणाली. तिच्या मऊ हातांनी विराजच्या तोंडाला हलके पकडले आणि हलक्या किसने त्याला आश्चर्यचकित केले. विराजने अनेक स्त्रियांशी संबंध अनुभवला होता, पण अदितीसोबतचा हा आकर्षक आणि रोमांच पूर्वी कधी अनुभवला नव्हता. अदितीचा साधा किस त्याच्या मनात हलक्या भावनांची लाट निर्माण करत होता. जणू तिच्या उपस्थितीत संपूर्ण जग थांबलंय. विराज हसत म्हणाला, मी जवळच्या रेस्टॉरंटची माहिती घेतली आहे, जेथे खूप छान जेवण मिळतं. तुझ्या वाढदिवसाचा उत्सव म्हणून आपण आज संध्याकाळी तिथे जाऊ. अदिती त्याच्या जवळ आली आणि त्याच्या प्रेमळ स्पर्शाची जाणीव अनुभवली. जणू त्याच्या उपस्थितीत ती संपूर्ण सुरक्षित आणि आनंदी होती. तिचा प्रत्येक स्पर्श, प्रत्येक नजरेतला प्रेमाने भरलेला आनंद विराजच्या हृदयात खोलवर रुजत होता. त्यांनी रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केला आणि अदिती लाजाळू नजरांनी वातावरणाकडे पाहू लागली. माझ्या मित्रांकडून याबद्दल खूप ऐकले आहे, ती म्हणाली. हा रेस्टॉरंट शहरातील सर्वोत्तम आहे. तू इतक्या लवकर अपॉइंटमेंट कशी मिळवलीस? येथे पुढील 3 महिन्यांसाठी वेटिंग लिस्ट आहे. विराज हसला पण शांत राहिला. जेव्हा ते एका कोपऱ्यातल्या टेबलावर बसले, जिथे खूप प्रायव्हसी होती आणि शहराच्या उजळलेल्या दिव्यांचा सुगंध नजारा दिसत होता, तेव्हा वेटर एका छोट्या टबमध्ये शॅम्पेनची बाटली आणि 2 ग्लास घेऊन आला. अदिती उत्सुकतेने विचारते, हे सगळं कसं? तू काही ऑर्डर दिली नाहीस? वेटर निघून गेल्यावर तिच्या आवडत्या रेड वेल्वेट केकचा सर्व्ह केला गेला आणि ती विराजकडे आश्चर्यचकितपणे पाहू लागली. विराज हसला आणि म्हणाला, स्वीट केक, हा रेस्टॉरंट माझा आहे. अदितीचा जबडा जणू खाली पडला आणि ती काही क्षण नक्कीच अवाक राहिली. माझ्या भाऊकडून शेवटची माहिती घेतली तेव्हा त्याने सांगितलं की तू शहरातील एक प्रसिद्ध हृदयशल्य विशारद आहेस. विराज हसत म्हणाला आणि तिला आधी भरलेला शॅम्पेन ग्लास दिला. औषधोपचार व्यतिरिक्त मी व्यवसायही करतो. शहरात आणि परदेशात माझ्याकडे अनेक पब, रेस्टॉरंट्स आणि कॅसिनो आहेत. तो गंभीर पण मऊ स्वरात म्हणाला. फक्त 1 ग्लास? ठीक आहे का? तुझ्या वाढदिवसाच्या स्मरण म्हणून? अदिती विराजकडे हात दाखवत थोडी चिडलेली म्हणाली. तुम्ही आधीच 3ऱ्या ड्रिंकवर आहात. विराज हसला आणि उत्तर दिले, तुला का नाही प्यायचं जे मी पितो? अदिती हळूच केक कापते आणि विराज आपल्या रेस्टॉरंटमधील पाहुण्यांसमोर घोषणा करतो. मित्रांनो, आज आपण अदिती चौहानच्या वाढदिवसाचा उत्सव साजरा करत आहोत. ती प्रसिद्ध व्यावसायी राघव चौहान आणि ख्यातीप्राप्त हाडांवरील डॉक्टर राघव चौहान यांची एकमेव मुलगी आहे. चला तर, वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी आपण सर्वजण ग्लास उचलू आणि आपल्या सर्वांच्या जेवणाचे खर्च मी उचलणार आहे. पाहुण्यांकडून तात्काळ टाळ्यांचा आवाज आला आणि काही जण पुढे येऊन अदितीला वैयक्तिक शुभेच्छा देत होते. तिच्या फॉरेस्ट ग्रीन डोळ्यांमध्ये आनंदाची झळक जणू आकाशात तारे चमकत असावेत. ती अचानक मिळालेल्या सन्मानाने मंत्रमुग्ध झाली होती आणि विराज देखील तिच्या निरागस आनंदात समर्पित आनंदित होता. ती लांब टर्कॉइज रंगाची गाऊन घालून खूपच सुंदर दिसत होती. तिचे नितळ आणि चमकणारे डोळे विराजकडे बघत होते. जणू तो जगातला 8वं आश्चर्य आहे. विराजच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता, कारण तिच्या भावाने त्याला तिच्या रक्षणासाठी तो पुरुष म्हणून निवडलं होतं. ती त्याची जबाबदारी असूनही त्याला तिला सांभाळताना आनंद होत होता. केवळ तिच्याकडे पाहिल्यानेच त्याच्या हृदयात उमटलेलं आकर्षण अपूर्व होतं. विराज टेबलच्या दुसऱ्या बाजूने तिच्या दोन्ही हात धरतो आणि विचारतो, तुला वाढदिवसाचं सेलिब्रेशन आवडलं का? अदिती उत्तर न देता टेबल भोवती हलते आणि त्याच्या मांडीवर बसते. त्याचे हृदय धडधडायला लागते. ती आपले हात त्याच्या मानेभोवती गुंडाळते आणि पुढे वाकते. तिची छाती त्याच्या छातीला भिडते आणि ती त्याच्या गालावर घट्ट किस करते. विराज तिच्या नितळ डोळ्यांमध्ये बघतो आणि अदिती पुन्हा त्याला त्या निर्मळ नजरेने बघते, जिच्यात प्रत्येक पुरुष कोणीही आपल्या गुडघ्यांवर घेऊन जाऊ शकतो. हो, मला माझं वाढदिवसाचं गिफ्ट आवडला, ती म्हणते. विराज स्वतःला 7व्या स्वर्गात असल्यासारखे वाटतो, पण त्याचा आनंद तात्पुरता होता.
तर यानंतर अदिती आणि विराज यांच्या प्रेमकथेत काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या कथेचं सुरुवात आणि आजचे दोन्ही भाग कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा. दोघी व्हिडिओंना जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.